मध्ये गेलेला चेंडू आणि नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गौतमजी यांना खरोखरच चांगल्या पद्धतीचे पंच आपल्याला या असोसिएशनला उपलब्ध झालेले आहेत. पुन्हा एकदा हा 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 पुन्हा बाहेरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. डीजे इम्पॅक्ट खेळाडू इकडे बोलवलेला आहे. नक्कीच चला जास्त वेळ घ्यायची नाही, लक्षात ठेवायचं आहे जर का तुम्ही वेळेचं बंधन तोडलं तर तुम्हाला एक खेळाडू डगआउट मध्ये बसवावा लागेल. चला दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात. इथे 9 धावा धापलकामध्ये लागले. एका चौकाराच्या मोबदल्यानंतर 9 धावा धापलकामध्ये लागले. टीम ओमसाई फुलपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या गेम प्लॅनने उतरलाय. नो चेंडूचा खरपूस समाचार. 5 धावा बोर्डाच्या रूपामध्ये ऍड होतील. चौकार आलाय डीजे. डोकेदुखी आता वाढले टीम तुकाराम नगर या संघाची. 9+4 म्हणजे बोनसच्या रूपामध्ये 5 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यानंतर धावफलक जलद गतीने आणि धावफलक वेगाने वाढले. 15 वर जाऊन धावफलक स्थिरावले. 1.1 चेंडूचा खेळ झाला आणि 15 धावा धावफलकावरती लागलेत. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आपण संघ ओमसाई फुलपाडे या संघाला आपण पाहतोय. चांगला खेळ. ओहो यावेळेस काय झेलची जी संधी चालून आली त्या संधीचं केलंय सोनं. पहिल्या विकेटचं पतन आकाश तंबूच्या आसऱ्याला गॉन. मोठी विकेट आली. आकाशला मैदान सोडावं लागलं. हलक्या हाताने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश दाखल झाला. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. चांगल्या गेम प्लॅने मैदानामध्ये संघ उतरलाय. ओमसाई फुलपाडा नगरीमध्ये येणारा संघ आपण हा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टॅपच्या साने खेळून काढले. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. फेकी मध्ये नेकी. बोर्डच्या रूपामध्ये पुन्हा एकदा 5 धावा धावफलकात ऍड झाले. चौकार आलाय 22चा डीजे. हो 21 धावा धावफलकामध्ये लागले. ते एक गडी तंबूच्या आसराला परतलाय. आता डोकेदुखी वाढले. हो पुन्हा कमबॅक केलाय. तुम्हाला कमबॅक करावं लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी होते, चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतोय. बॅकअप थोडंसं कमी पडतोय. चला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह केलेला पहा. चांगली फेकी करावी लागेल. कुठेतरी संयमी क्षेत्ररक्षण देखील होणं गरजेचं आहे. ॲग्रेशन मध्ये लक्षात ठेवा. म्हणतात ना जास्त गरम बाद में पडेगा नरम, त्या पद्धतीचा सामना इकडे झाला नाही पाहिजे. तर झाला तर कुठेतरी तुम्हाला फसावं लागेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे 11-11ची सरासरी. अजून देखील चान्स आहे. याच्यावर भरोसा आहे, सँडीवर भरोसा आहे. सँडी नावाचं वादळ यांनी गोलंदाजी केली 6 चेंडूची. ते नक्कीच 2 ते 3 धावा खर्च करतील. पहिला चेंडू म्हणजे 9+1 पाहायला भेटतोय. सँडी कुठेतरी बॅकफुटला पाहायला भेटेल. चला चालेल काही बिघडणार नाहीये. चांगली फलंदाजी करावी लागेल बॅटर यांना. तर चांगली गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार.
डीजे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल मित्रांनो. जर का या सामन्यामध्ये राहायचं असेल पुन्हा हा 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 काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. गोले गोले म्हटलं तर वन साइड. ओव्हरआर्म क्रिकेट असो अंडरआर्म क्रिकेट असो चांगलं क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच हे मानले जाणारे गोले यांना आपण पाहतोय. चला वळूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलेला चेंडू. पुन्हा एकदा एक धावेनिशी समाधान मानावं लागेल. पहा आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या धावून पुढे 29च्या घरामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. डिफेन्स 30 धावा आपल्याला स्कोर कार्डवर सजवताना पाहायला भेटेल. अनिकेत या सामन्यामध्ये पहा आतापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 30 धावा झालेल्या आहेत. जर का इकडून यांना कमबॅक करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं जाईल. आमचे कॉमेंटेटर साथीचे कॉमेंटेटर कुठेतरी गुमराह झालेले होते. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पहा. ओहो कमबॅक केलं या गोलंदाजाने. आपण पाहतोय स्कोर कार्डवर पहिला वाईट त्याच्यानंतर एक डॉट पाहायला भेटला. एक चौकार देखील आला. त्याच्यानंतर सिंगल 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 षटक संपलेलं आहे. षटकानंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आता रायडर यांना. नक्कीच काहीसे पहिले 3 षटकं थोडीशी महागडी पडली होती पण मात्र आता रायडर स्वतः कर्णधारांनी त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. अतिशय अनुभवी असा हा गोलंदाज आता हा गोलंदाजी मार्कवरती आला आहे. नक्कीच याच्याकडून आशा पल्लवित केल्या जातील असं मला वाटतं. आणि पहिलाच चेंडू निराशाजनक असेल अवांतरच्या स्वरूपामध्ये आलेला आहे. साईड मारा करताना पाहायला मिळतोय. दिशा बदलली की दशा बदलतं असं काहीच गणित इथे तुकाराम नगर संघाकडनं पाहायला मिळतंय. नक्की दिशा बदलली दशा बदलली. पुन्हा पुलटा चेंडू सरळ भेदून गेला. 2 ढेंगांमधून चौकार. कमालीचा फटका कमालीचा फटका आला आहे तो. इथे मात्र थोडंसं चकवलंय ते मात्र रोहित गोळे यांना. थोडंसं निराशाजनक क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे पण परंतु चांगला खेळ करावा लागेल. बघा परिस्थितीला तोडून चालणार नाहीये. परिस्थितीला तोडून चालणार नाहीये. तुम्हाला जर का चांगलं खेळायचं असेल तर तुम्हाला सराव चांगलं करावा लागणार आहे. सराव करणं महत्त्वाचं असतो. सरावानेच पुढे जाणं गरजेचं आहे. कमालीचा स्टॉप केलेला आहे इथे तो राजेंद्र याने. कमालीचा बॅटर आणि अष्टपैलू खेळाडू आपल्याला तुकाराम नगर संघाकडनं खेळायला पाहायला मिळतं. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपण सगळे पाहताय अनुभवताय. कमालीचा फटका पुन्हा एकदा दणदणीत येतोय तो चौकार. बॅक टू बॅक कमालीचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॅटरकडून उद्ध्वस्त करून टाकले. इथे मात्र थोडंसं विचार विनिमय करताना पाहायला मिळतो. यष्टीरक्षक सँडी थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो संघ तो तुकाराम नगर. पण इथून मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल आणि ते पाहायचं आहे पुढील सत्रामध्ये येईल का. नक्कीच कमबॅक करण्यासाठी पार्टनरशिप. मी आता पण सांगतो अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे पुढे येणारा चेंडू सरळ आणि मागे टाकलेला चेंडू कॉर्नर. या गोष्टी नक्कीच गृहीत धरल्या पाहिजेत. पुन्हा पहा चुकी. डी झोनमध्ये गेलेला चेंडू. 1 धाव. आऊट आऊट. येस कुठेतरी आशा पल्लवित करण्यासारखा विकेट असेल म्हणावं. पण आता काय फायदा जब चिडिया चुक गई खेत. आता मात्र स्कोर कार्ड मात्र हलताना आपल्याला धावफलकांचा डोंगर इथे मात्र उभा केलेला आहे. तो फुलफाडा संघाने अतिशय मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट +1 आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच मी काय बोलतो पाताडे सर आपण समालोचन जेव्हा करतो या मोरेगावमध्ये समालोचन करताना जी मजा असते ना ती कुठे नसते. नक्कीच माझ्यासोबत अल्पेश जोशी सर आहेतच. सर मी तुम्हाला सांगतो की मी बाहेर कुठेही समालोचन करत नाही. मी फक्त आणि फक्त मला तुम्ही ह्याच खेळपट्टीवरती तुम्ही मला पाहिलं असेल. कारण की हे जिव्हाळ्याशी नातं जपलेलं आहे माझं क्रीडांगण आणि इथली माणसं ही माझी आहेत. पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे इथे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती किती आला 51 धावांची वर्गणी इथे ठेवलेली आहे ती तुकाराम नगर संघाकडे. आता मात्र जबाबदारी असणार आहे धुरंधर बॅटर्स यांच्याकडनं. नक्कीच तुमचा लहान संघ असला तरी देखील संघर्ष करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करावा लागेल. संघर्ष करण्यासाठी कसं असतं माहिती आहे का क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असेल ना तर तुम्ही कुठल्याही राज्यस्तरीय खेळा इंटरनॅशनल लेवलला खेळा कुठेही जा
तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असेल तर विजयाचा ध्येय तुमच्याकडे नक्कीच असेल सर. नक्कीच मला आनंद वाटतो की हा नौख्याने खेळणारा हा संघ आज आपण इथे या क्रीडा मंडळावरती पाहतोय. आपण मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये चांगलं असं प्लॅटफॉर्म दर्जेदार इथे स्थानिक खेळाडूंसाठी दिलेलं आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत जाणारे आपण खेळाडू वसई विरारमधले पाहिलेत आणि आत्ता मात्र ह्या सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत जातील का ते पाहायचे. उगवते तारे या आपल्याला सामन्यांमध्ये पाहायचे. आपण देखील पाहतोय स्क्रीनवरती, ऑन स्क्रीन पाहू शकता आजच्या दिवसातील शुभारंभ आपल्याला पाहायला भेटतोय. आणि नक्कीच ज्यांनी एडिट केलं ना त्याला फॉलो करा, त्याला शेअर करा आणि त्याला नक्कीच 1 मिलियनच्या पुढे घेऊन जा. नक्कीच तितकंच दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपल्याला आपण इथे पाहत आहे. कमालीचं असं आहे व्हिडिओ एडिटिंग. पहिलाच फटका आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला होता, फेकी झाली आहे. पंचांकडे मागितलेली धाव, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेनेशी समाधान मानावं लागतंय. श्री गणेशा होत आहे, विरार टू चर्चगेट अशी लोकल आपण या ट्रॅकवरती पाहिलेली आहे. अल्पेश सर, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे की संयम आणि स्पोर्ट्समॅनशिप पाहिलेली आहे. गोलंदाज विजू ज्या पद्धतीने लगेच आमच्याकडे निर्देशलं की भाई माझा हात लागलाय, चेंडू स्टंपला लागलेला नाही. खरोखरच स्पोर्ट्समॅनशिप टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच चांगलं क्रिकेट आणि चांगली रणनीती इथे आपल्याला पाहायला मिळते. व्यक्तिमत्व असं विजूच्या मार्फत आपल्याला इथे पाहायला मिळालं. जसं की सचिन तेंडुलकर सरांची आपल्याला आठवण येते नक्कीच, जेव्हा एखादा अंपायर चुकीचं डिसिजन देत होतं पण त्यांना माहिती आहे की आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे, चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि तसाच सन्मान इथे विजूने सुद्धा दिलेला आहे. नक्कीच तुम्हाला गॅप शोधावे लागतील. जिंकायचा हा काय फटका, परंतु काय झेल पाहायला भेटली. घेतलाय अप्रतिम झेल, झेल. संपलाय खेळ. इथे फलंदाज माघारी परततोय तो राजेंद्र तंबूच्या आश्रयाला आणि देऊया एकदा डीजेला सुरेल संधी. वादळ आपल्याला पाहायला भेटतो. याच्याकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे. हो, डीजे बॉक्समध्ये आपण इथे पाहत आहे विपुल सर आपल्याला इथे पाहायला मिळतात. नक्कीच उत्कृष्ट असं समालोचन वसई विरार या पट्ट्यामध्ये करतात. उत्तमरित्या समालोचक असे विपुल सर आमचे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही घडत असतो. तसे आमचे अल्पेशजी जोशी सर हे सुद्धा असे उत्कृष्ट असे मार्गदर्शक. चला सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा सर. नक्कीच अल्पेशजी जोशी सर वारंवार तुम्ही बोलता, परंतु काय माहिती आहे गौतम सर तिकडून आपल्याला पाहायला भेटत आहेत. कुठेतरी गौतम सरांना माहिती पडलं, कुठेतरी जोशी सरांनी गडबड केलेली आहे. नाही, नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून हे गौतमजी पंचांच्या भूमिकेमध्ये खेळपट्टीवरती दाखल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. गडी बाद. पंचांनी बोट दाखवला आकाशाकडे, रेफर रिव्ह्यू मागितलाय. चला ऑन स्क्रीन दाखवायचं आहे. पहा काय असतं माहिती आहे का, मी एक प्रश्न विचारतो सर तुम्हाला, चंद्रावर पहिला कोण गेला नील आर्मस्ट्रॉंग. आणि दुसरा कोण गेला. नक्कीच पहिला जो असतो त्याला माणसं लक्षात ठेवतात आणि त्याच्यामुळे नील आर्मस्ट्रॉंगचं आपण इथे उदाहरण देतो. या विरार वसई असोसिएशन मधला पहिला बायकरमॅन कोण आहे. पहिला बायकरमॅन कोण आहे, तर पहिला बायकरमॅन आहे गौतम. आणि नक्कीच तो आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. उद्या नक्कीच त्याची खेळी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि उद्याच्या सत्रामध्ये जर बघितलं तर खरोखर मातब्बर संघांची इथे लढत होणार आहेत. एकापेक्षा एक धुरंधर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला नॅमा बॉयज, एका बाजूला आपला परिचयाचा लाडका असा अजिंक्य तारा आणि तसेच आयोजक आणि नियोजन ज्यांनी केलं असे मोरेगाव चॅलेंजर्स हे सुद्धा आपल्याला दिसणार आहेत उद्याच्या सत्रामध्ये सर. नक्कीच आयोजन नियोजन ज्यांनी केलं आहे, परंतु आयोजन नियोजनाच्या पुढे ह्या मैदान देखील आहे, याची सीमा देखील आहे. या सीमेमध्ये तुम्हाला चांगलं कार्यक्रम करावा लागेल, प्रत्येक संघाचा चांगला समाचार घ्यावा लागेल, तेव्हा तुम्ही पुढच्या फेरीमध्ये जाल. कारण उद्याच्या क्षेत्रामध्ये जय साई सारखा मोठा संघ देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जय साई सारखा तुम्हाला मोठा मातंबर संघ देखील पाहायला भेटणार, ज्याच्याकडे क्षमता आहे. क्षमता काय, तर त्याची क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो, गोलंदाजीसाठी जाणला जातो, फलंदाजी. त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे सर. अंडरम क्रिकेटचा जर आपण विचार केला तर फलंदाज आणि गोलंदाजाची तितकी भूमिका असते, त्याच्यापेक्षाही डबल भूमिका ही फिल्डरची जी क्षेत्ररक्षणासाठी असतात त्यांना त्यांच्यावरती सगळ्यात जास्त ही महत्त्वाची भूमिका असते. कारण की गोल्डन टच जे असतात ते देण्याचं कार्य करत असतात ते क्षेत्ररक्षक सर. जवळपास सामन्याकडे जर बघितलं तर पारडं आता जड ठरलंय ते फुरपाड्या संघाकडे. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय अजूनही समीर सावंत खेळपट्टीवरती दाखल आहे.
हो नक्कीच समीर आता या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये जर का तुम्हाला 40 ते 45 धावा कुठेतरी बॅकफुटला आपल्याला तुकाराम नगर संघ पाहायला भेटणार आहे. नक्कीच या घडलेल्या चुकांमध्ये शिकण्यासारखं आहे, शिकायचं आहे मित्रांनो, शिकत राहायचं आहे. मी अजूनही जिंकलेलो नाही कारण शर्यत अजून संपलेली नाही आहे, हेच लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं कार्य करत राहायचं आहे. नक्कीच जिंकलेलो नाही याच्यासाठी तुम्हाला सराव जरुरी आहे आणि सरावासाठी रोज प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. नक्कीच एक प्लॅटफॉर्म इथे अजिंक्यदाराच्या ग्राउंडवरती उपलब्ध करून दिलेला आहे सरावासाठी. कित्येक आपले मातब्बर संघ आपल्या मोरेगावातील इथे सराव नेहमी करत असतात आणि उद्याच्या सत्रामध्ये तोच सराव त्यांच्या कामी येईल का ते पाहायचं आहे. नक्कीच उद्याच्या सत्रामध्ये अजिंक्य तारामधील कोण असतील त्यांना नक्कीच सांगतो की उद्या 7 वाजता तुमचा सराव सामना या मैदानावर आहे. सर्वांनी यायचं आहे कारण आपल्याला जर का या चमचमच्या ट्रॉफीकडे जायचं आहे तर नक्कीच तुम्हाला हो पटका चांगला सजवला, क्षेत्ररक्षण चांगला. आपण पाहत होतो आतापर्यंत व्यासपीठावरती चमचमत्या ट्रॉफ्या आणि ते चमचमती ट्रॉफी माझ्या घरी यावी हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक खेळाडू तो घाम गाळतो या मैदानावरती. ओमकार 11 संघाचं म्हटलं ना, ओमकार 11 संघाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ना त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील पहा सजवलेलं आहे. कमालीचं अटॅकिंग तुम्ही बघू शकता. तुम्ही किती उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण केलं. प्रत्येक चौकाराचा जो होता कन्वर्ट करण्याचा पण तो तिथे मात्र स्टॉप करण्यामध्ये इथे सक्षम ठरलेले आहेत ते खेळाडू. नक्कीच बॉडी लेवल आपण पाहू शकता, त्यांची बॉडी लेवल पाहू शकता. का बॉडी लेवल यांची चांगली आहे कारण की त्यांनी ती ट्रॉफी पाहिलेली आहे. पहिला सामना असेल म्हणजे या वर्षातील पहिला सामना चांगला फटका पाहायला भेटला. चेंडू 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 रेफर केलाय पंचांनी. चला स्टेपसाठी रेफर केलेला आहे. चला किती उत्कृष्ट आयोजन आहे बघा की जो दूध का दूध पाणी का पाणी इथे समोरच्या स्क्रीनवरती उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता म्हणजे जेणेकरून कोणाचंही पारडं जड नसणार आहे. जॉन्डी सर काय सांगाल या आयोजन आणि नियोजनाबद्दल. स्क्रीन लावलेल्या स्क्रीनवरती सगळे डिसिजन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जॉन्डी सर कदाचित आपल्या मित्रपरिवारांसोबत जोडले गेले. तत्पूर्वी आपण जाऊया स्क्रीनकडे. स्टेप्ससाठी रिव्ह्यू केला होता, फुलपाडे संघाने रिव्ह्यू घेतला होता. चला कमालीचा फटका पुन्हा एकदा सजवला येतोय. दणदणीत चौकार. लेकिन अब क्या फायदा जब चुडिया चुक गई खेत. नक्कीच इंस्टाग्रामवर आय एम किरू नाव फॉलो करा, त्याला लाईक करा, त्याला शेअर करा. मालवणी भाषेत म्हणायचं झाला तर मिरक सरान गेलो आणि माटव टाकू गेलो अशी काहीशी गत. चला सर आपल्यास विनंती केली आहे डीजे वरती अग अग कुठला गाणं आहे तो वाजवायचा आहे. आपल्यासोबत डीजे मास्टर विपुल सर उत्कृष्ट असे अग समालोचक. बनशी बनशी. तसेच आज सकाळच्या सत्रापासून आपण ज्याला ऐकत होता तसे अनिकेतजी सावंत सर हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रयत्न चालू आहेत. चांगली फेकी देखील होते परंतु कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला भेटतो. नक्कीच सराव. पाताडे सर तुम्ही देखील या संघामध्ये आहात आणि या संघाला माझ्याकडून खरोखरच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. कमालीचा एक कारवा म्हणण्यासारखा आहे. उन्हामध्ये लागलेला थोडासा कारवा. भाविक पाटील सर देखील इकडे आपल्यासोबत जोडले जातील थोड्या वेळाने. नक्कीच गावकप मधील एक बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर त्यांच्याकडे पदवी दिली गेलेली आहे. एक्झिबिशनला मारलेली आहे. एक्झिबिशन आताच विराजकडून माझ्याकडे खबर आलेली आहे म्हणजे आतापर्यंत पोहोचलेली माहितीनुसार विराज कसं वाटतं या सामन्यांमध्ये उद्याच्या दिवसामध्ये अजिंक्य तारा असेल, त्याच्यानंतर न्यामा बॉईज असेल, त्याच्यानंतर आपला मोरेगाव चॅलेंजरचा संघ असेल, काय एफर्ट असतील सर्व संघांचे सर? एफर्ट तर त्यांचे चांगलेच आहे पण भाविक सारखा एफर्ट मी अजून बघितला नाही. पहा मारलाय एकच मारलाय त्यांनी. एकच मारला पण कडक मारला. त्या कडक मारला आणि बोकड भेटला त्याला. पारितोषिक बोकड होता आपल्याकडे आणि त्या बोकड आपल्याला पाहायला भेटलेला. खरोखरच मुज्जू आम्ही विनंती करतो मान्यवरांना, मुज्जू गाँव का रहेगा ना तो आप जरूर आना. सही में देखोगे ना क्या आयोजन नियोजन रहता है. काला बोकड असतो. चला इथे पराभवाच्या आले छायेखाली कलरचा जाताना बोकड पाहायला होता. मिळतो आपल्याला तुकाराम नगरचा संघ. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला